आज तो दिवस जेव्हा 9 दिवसांची भक्ती, शक्ती, उत्साहाची यात्रा एका हळव्या वळणावर येते, जिथे उत्सव संपतो आणि एक मधुर आठवण मनात रुजते. मातेच्या आगमनाने गावात जो आनंद चैतन्य पसरलं होतं, त्याची ही निरोपाची वेळ. पुढच्या वर्षी लवकर ये ही विनंती नाही, तर आमच्या अतूट विश्वासाची साक्ष आहे. तिच्या विसर्जनाने केवळ मूर्ती पाण्यात क्लीन होत नाही, तर ती आपल्यासोबत नकारात्मकता घेऊन जाते आणि सोडून जाते शुभेच्छा आणि आशीर्वाद. आईच्या विसर्जनाचा एकदम ॲस्थेटिक व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती आहे, नक्की बघा. आणि अशा पद्धतीने मातेची शेवटची आरती संपली. देवांच्या प्रकाशात तिचे मंगल रूप आपण डोळ्यात साठवलं. आता विसर्जनाचा क्षण आहे. पाण्यात तिची मूर्ती जाईल, पण आशीर्वाद मात्र आपल्यासोबत कायम राहील. विसर्जन हा शेवट नाही, तर नवा आरंभ आहे, भक्तीचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा. The next day. नमस्कार पब्लिक, हा आपला 30 दिवसात 1000 फॉलोअर करण्याचा 15वा दिवस आहे. अर्धा टप्पा निघून गेलाय आणि आपले फॉलोअर्स अजून अर्ध्यापर्यंत पण पोहोचलेले नाही. अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये क्रिंज कंटेंट चालतं आणि आपल्याला ते जमत नाही. अशीच अपेक्षा मी भावाकडून पण ठेवलेली. म्हणलं पैसा आले ते आता पार्टी मिळेल, पण भावाने शेवटी वडापाववर भागवलं. आता मन पार्टी दिली, 5000 काढले म्हटलं. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. आणि बघता बघता भावाने एका मिनिटात धुळला मोठा राखीस. अरे संपलेला नाही. घे चल. बरं, आम्ही वडापाव खातो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं चॅलेंज कंटिन्यू राहील. जे बघताय, जे फॉलो करतायत त्यांचं मनापासून आभार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.